हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. आता वाजले 7:30 वाजलेला आहे. आम्ही आलो रानात आणि बाबा गेलेत पुढं. म्हणजे तिने आंघोळ करून चहा पिऊन 6:30लाच आलेला आहेत. आणि मी आंघोळ करून चहा पिऊन त्यांना नाश्ता करून दिलं. मग आलं इकडं आणि इकडं मस्त पावसाचं वातावरण आहे. आभाळ भरून आलेलं आहे. पाऊस काय नाही पडत, तर पाऊस येईल. बघा मस्त आभाळ कसं झालेलं आहे. मस्त गार वारा सुटलेला आहे. आणि आता आम्ही चाललोय काम आमचं शेतात. बघा मस्त वातावरण कसं आहे. मस्त गार वारा सुटलेला आहे आणि अजून काय ऊन पडलेलं नाही. आता वाजलेला आहे 12 आणि मी आता आलोय रानातनं. येऊन स्वयंपाक बनवलं, चपाती भाजी बनवलेलं आहे आणि अजून जेवायचं आहे. जेवून मग भांडी धुणं भांडे करायचं आहे आणि पाणी पण आहेत. पाणी चालू आहे, पाणी सोडलेलं आहे दिवसाला. चला आता माझं काम आवरतो. आता वाजले 4 वाजलेला आहे आणि इकडे चहा प्यायला लागलोय. कोण आलंय बघा, आशिष आणि लक्ष्मी. सुट्टीला पोरं आलेले आहेत, दुपारी आले त्याने. आता आम्ही चहा प्यायला लागलोय, चहा आणि टोस्ट. या तुम्ही पण चहा प्यायला. 2 नंबर मुलगा आहे माझा आशिष आणि 3 नंबरचा त्याचा अजून पेपर आलेला नाही, तो आलेला नाही. आणि शनिवारी आज यात्रा आहे म्हणून आलेला आहेत पोरं. चला आम्ही चहा पितो. आली सोड की बाबा, त्याला उचलून घेऊन आलास होय. तिकडं बांध, तिकडं तर घे मॅडम, तिथं बांध तिथं. दगाचं जर पळू नको, सोड आत. मग कसं करायला लागल्यात शेळीस. तिकडे बघा, तिच्याकडे येणं झालं, ओढा लागल्या ती. आता गेट लावा, ते पळून जातोय बाहेर. जाळा तर शेळ्यासने इकडं मका ठेवलेला आहे. त्यांना सगळ्यांना बांधलेलं आहे आणि एका बुट्टीत जरा जरा मका ठेवलेला आहे. आणि इकडं अशी बघा गाडी घेऊन गाडी चालवा लागलाय. मी त्याला तिथपर्यंत जाऊन येतो म्हटलं, मग गाडी घेऊन चाललाय. बघा तिला गाडी चालवायला येते. इकडं बघा स्वयंपाक चाललेला आहे. चूल पेटवून चुलीवर भात घातलेला आहे पोरगीनं. आणि आता इकडं भेंडी चिरायला लागल्या, भाजी करायचं आहे. बघा इकडं चुलीवर आहे, भात ठेवलेला आहे आणि भेंडी चिरायला लागल्या. तिचं नाव आहे लक्ष्मी. माझं भाची आहे, 2 नंबर ताई आहे ननंद, त्यांची मुलगी आहे. 10वीला आहे ती पण. आशिष आणि ती पण एकत्र जात्या, ते कोल्हापूरमध्ये असतात. मग आता सुट्टी आहे, आलेलं आहे. शनिवारी इथं यात्रा आहे, रेणुका आहे. ते 5 मुकुटाचं रेणुका तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलाच आहे. मग त्याचं देवीची यात्रा आहे. चला आता स्वयंपाक चाललेला आहे. मी पण आता आमटी त्यानं भाजी काहीतरी करतो आणि ती भेंडी चिरून द्यायला लागल्या. आणि शेवग्याची आमटी पण करायचं आहे. शेवगा पण आणलेला आहे आणि येताना बघा भाजी आणलेला आहे. म्हणजे आम्ही भाजी विकतो, कोल्हापूरमध्ये भाजी विकतात. बघा सर्व वांगी, दोडका. चला तुम्हाला दाखवतो काय काय आणलेलं आहे. वांगी आहे, दोडका, शेवगा आणि काकडी आहेत आणि द्राक्षी, मिरच्या. आणि हे बघा श्रावण घेवडा आहे. बघा हे कसलं श्रावण घेवडा आहेत बघा. ह्यामध्ये काळं बी आहे, ते आता सोलून उद्या करायला येते, संध्याकाळी सोलून ठेवायचं. आणि इकडं बाहेर चुलीवर मस्त काय करायला लागलोय बघा, स्वयंपाक पण बाहेरच करायला लागलोय. आत खूप गरम व्हायला लागलंय म्हणून त्यासाठी मी सगळं बाहेरच करायला लागलोय. सगळं बाहेर घेतलेलं आहे. आणि आज मस्त चुरमुरं आणलेलं आहे काल बाजारातून आणि त्याचं आज भडंग करायचं आहे. हे बघा. आणि इकडे मी सर्व घेतलेलं आहे, शेंगदाणा, लसूण, मसाला, सर्व मसाला घेतलेला आहे. आणि सगळे इकडं बाहेर मस्त बसलेलं आहेत. आणि इकडं तेलामध्ये शेंगदाणे टाकतो, जरा शेंगदाणे भाजून घेतो तेलात. भडंग करताना शेंगदाणा तेलामध्ये भाजून घ्यायचं असतं आणि जिरं मोहरी टाकतो.
कढीपत्ता आणि लसूण सोलायचं नाही, तसंच बारीक करून घालायचं. आणि 2 चमचा लाल मिरची तिखट घातलेलं आणि थोडं खाली उतरून ठेवलेलं आहे. आणि ते करपल्यानंतर तिखट वाटण लागतंय भडंग, म्हणून खाली उतरून शेंगदाणा टाकलं आणि चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. आणि परत जरा चुलीवर ठेवलेलं आहे. आणि आता चुरमुरं त्यामध्ये टाकतो. आणि इकडं खाली उतरून घेतो, मगच ते मी सर्व मिक्स करतो, नाहीतर ते करपतंय आणि ते चांगलं लागत नाही ते भडंग. चला आणि मी जरा मिक्स करून थोडासा 2 मिनटं तेवढंच चुलीवर ठेवायचं. त्याला आता मस्त भडंग झालेलं आहे. या इकडं मस्त चिवडा खायला चुलीवर मस्त भडंग केलेलं आहे. भडंग या तुम्ही पण खायला. पोराला करून दिलेलं आहे, खायला लागल्यात. चला आता स्वयंपाक करायचा आहे. आणि इकडे भेंडी चिरून ठेवली होती पूर्वीनं, मग इथं भेंडीची भाजी करायला लागलो. तेलामध्ये तेवढं भाजून घेतो. मी भाजीचा रेसिपी काय शॉर्ट व्हिडिओमध्ये घातलेला आहे. आणि आजचं जेवण बघा काय काय आहे. भेंडीची भाजी, कोशिंबीर बनवलेला आहे आणि शेवग्याची आमटी आहे, चपाती. स्वयंपाक झालेला आहे. मस्त बाहेर आम्ही वाऱ्याला जेवायला बसलेला आहे बघा. या जेवायला तुम्ही पण. चला इकडं आमचं जेवण झालेलं आहे. आणि बघा बाहेर हातरून टाकलेलं आहे. सगळे बाहेर झोपायला लागल्या. मी आणि लक्ष्मी आज झोपणार आहे. आशिष, त्याचे पप्पा आणि बाबा इथं एक खांबून आहे तिकडं. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.